तर गडिंग्लज नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे। सर्वत्र आता राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता आज आपण एका अशा व्यक्तिमत्वास भेटण्यास आलो आहोत ज्याच्याकडे कोणतेही आर्थिक पाठबळ नाही, केवळ महाराष्ट्र मुश्रीफ यांच्या कार्यावर प्रेरित होऊन त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आपण सामाजिक कार्य करण्यास ते अग्रेसर आहेत आणि असं व्यक्तिमत्व म्हणजे अमर मांगले। ते आता प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। अमरदा, आपलं सत्यवार्ता न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण प्रभाग 3 मधून निवडणुकीत सामोरे जातात, काय सांगाल? मी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून प्रभाग 3 मध्ये निवडणुकीत सामोरे जात आहे। तर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून प्रभागामध्ये शासनाच्या योजना असतील, बांधकाम कामगार असेल, संजय गांधी असेल, श्रावणबाळ योजना असेल, या सर्व योजना मी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। तसेच आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम देण्याचं काम असेल, साहेबांच्या माध्यमातून विविध ऑपरेशन असतील किंवा अनेक ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रभाग 3 मधील लोकांचं म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच इतरही म्हणजे साहेबांच्या माध्यमातून गडिंग्लज शहर असेल, गिजवणी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, याही लोकांची मी कामे नेहमीच करत असतो। तर अमरदा, आपल्या प्रभागात साई तरुण मंडळ नावाचं एक नामांकित आणि नावाजलेलं मंडळ आहे। ह्या मंडळानं गणेशोत्सवात एक हॉरर देखावा साकारून गडिंग्लजमध्ये एक धुमाकूळ घातला होता। नागरिकांचं एक प्रचंड असं मनोरंजन केलेलं होतं। या मंडळाच्या माध्यमातून आपण कोणकोणते कार्य करत आहात? डेकोरेशनच्या माध्यमातून तर आम्ही काम करतोयच, पण एक सामाजिक कार्य साई तरुण मंडळाकडून नेहमीच केले जाते। साई तरुण मंडळाच्या वर्धापन दिनाला झाडे लावण्याचा उपक्रम असेल, गरीब विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल, तसेच सामाजिक उपकरणातून देखावे सादर करून आता स्त्री भ्रूण हत्येवर मागे एक आम्ही देखावा सादर केला होता, ते तालुक्याचा प्रथम क्रमांक मिळाला होता। तसेच विविध समाज उपयोगी कामामध्ये आमचं मंडळ नेहमीच पुढे असते। साई तरुण मंडळामध्ये तरी किती युवकांची फौज कार्यरत आहे? आपण नेतृत्व आपल्याकडेच आहे काय? माझ्या मंडळामध्ये किमान 100 पेक्षा जास्त युवकांची फौज आहे। नोकरीनिमित्त ते बाहेर असतात। आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी माझ्या प्रभागातील युवकांना नोकरी देण्याचं काम मी केलेलं आहे। त्यामुळे इतका मोठा युवकांची फौज माझ्या मागे आहे। आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एक सामाजिक काम करत गेलो आणि आर्थिक पाठबळाचं म्हणायला गेलं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्मलेला व्यक्ती आहे। तर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये घडत गेलो आणि पुढे राजकीय ही ओढदोड चालू झाली। अमरदा, मला सांगा, आपल्या प्रभागात सध्या कोणकोणती विकास कामे प्रलंबित आहेत? आपलं प्राधान्य कशाला? निश्चितच मागील काही वर्षामध्ये मी प्रभाग 3 मधील विविध विकास कामे केलेली आहेत। मग ते रस्ता असेल, गटरी असेल, गडिंग्लजमधील पहिला वॉकिंग ट्रॅक असेल तो मागल्यावेळी इथे मी केलेला आहे, म्हणजे स्ट्रीट लाईट आणि वॉकिंग ट्रॅक। त्याच्यानंतर अनेक विकास कामे मला करायची आहेत। तसेच माझ्या प्रभागामधील एक 2-3 प्रश्न मोठे प्रलंबित आहेत। गावठांची हद्द वाढवून माझ्या प्रभागातील लोकांना गावठांची हद्द वाढवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे असेल, काही रस्त्याचे आरक्षण पडले ते उठवण्याचं मी या पुढील काळामध्ये माझा प्रयत्न असेल। हे माझं पहिला विजन आहे। म्हणजे आम्हाला त्याच पद्धतीनं संजय गांधी असेल, बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप असेल, या माध्यमातून आपण कितपत कार्य केले आहे? माझ्या प्रभागामध्ये असं क्वचितच एखादा उमरा असेल की जिथं शासनाची योजना पोहोचलेली आहे। म्हणजे हरेक उमऱ्याला मग ते रेशन कार्ड काढणे असेल, संजय गांधीचं काम असेल, बांधकाम कामगार योजनेचं काम असेल किंवा बांधकाम कामगाराची शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल, या माध्यमातून मी प्रत्येक उमऱ्यापर्यंत जाऊन त्यांचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी आवाहन करतो की मी गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जे सामाजिक कार्यातून विविध योजना असतील म्हणजे माझ्या प्रभागामध्ये पोहोचवल्या आहेत, साहेबांच्या माध्यमातून विकासाचं काम केलेलं आहे। तर निश्चितच मला येणाऱ्या काळामध्ये माझ्या प्रभाग 3 मधील नागरिकांकडून माझ्या कामाची पोचपावती मिळावी एवढीच मी या निमित्ताने विनंती करत आहे। आम्हाला शेवटचा एकच प्रश्न विचारतो, गडिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्यास राष्ट्रवादी म्हणून कोणती कामे प्राधान्याने करण्यात येईल आणि किती कोटीचा निधी नगरपालिकेला शहराच्या विकासासाठी मिळेल? निश्चितच मागच्या काळामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 136 कोटीहून अधिक विकासाचा निधी गडिंग्लज नगर परिषदेला दिला आहे। यामधून गडिंग्लज शहराचा विकास, सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आहे। पण इथून पुढच्या काळात जर गडिंग्लज शहरातील नागरिकांनी आम्हाला सत्ता दिली तर इथून पुढच्या काळात ही कोट्यावधीचा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणू। तसेच घरकुलाचा मोठा प्रश्न आहे,
हा घरकुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी परवाच आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा घेतला. आपण नवीन डीपीमध्ये 2.5 एकर जागा होती, ती 5 एकर जागा साहेबांनी आरक्षित केलेली आहे. तसेच वडरगे रोडला होणार क्रीडा संकुल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतील यामध्ये मला विश्वास आहे. धन्यवाद अमोल. तर आपल्यासोबत आता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुशल संघटक अमर मंगले बोलत होते. त्यांनी एक आपल्या प्रभागासाठी एक विजन असं मांडलेलं आहे. तसंच प्रभागातील नागरिकांना कोणत्याही सोयी सुविधापासून आपण वंचित ठेवणार नाही. तसंच आपण संजय गांधी असेल, बांधकाम कामगार योजना असेल, या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो. त्यामुळे आपल्याला निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही. त्याच पालिकेवर जर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्यास हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आणून गडिंग्लज शहराचा कायापालटच करून टाकू, असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आता येत्या निवडणुकीत अमर मंगले यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडिंग्लज.